आज आपल्या किरणदादा भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम मध्ये त्यांच्या मित्रपरिवार त्यांच्या कुटुंबाच्या वतीने केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांची मुलगी आज आपल्याशी संवाद साधत आहे. सो हॅलो एव्हरीवन, मी सोनाक्षी भालेराव. तर जे माझ्या वडिलांनी त्यांचा आज बर्थडे त्यांनी जे शिकवण दिलेली आहे ती खूप छान आहे नाही का. आपण समाजसेवा केली पाहिजे, जे गरीब मुलं आहेत त्यांची मदत केली पाहिजे. तर ह्याच्यात किरण भालेराव सोशल फाउंडेशन या निमित्ताने आज आम्ही इथे लहान मुलांसाठी केक किंवा थोडंसं एन्जॉयमेंटसाठी नाही का, मनोरंजनासाठी तर इथं हे केलेलं आहे. तर हेच मी पुढे पण माझ्या फ्युचर मध्ये ही संस्था मी चालवेल. तर थँक्यू. आज आमचे मार्गदर्शन व आमचे मित्र किरणदादा भालेराव यांचं समाजामध्ये योगदान, मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. समाजामध्ये त्यांचं अत्यंत चांगलं काम आहे. 14 एप्रिल या दिवशी त्यांनी अनाथ आश्रमचे मुलांना घेऊन फिनिक्स मॉल मध्ये पिक्चर दाखवणं असो, त्यांच्याबरोबर एन्जॉय करणं असो, समाजामध्ये त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप होतं. आणि आमच्या जवळचा एक आमचा मित्र सहकारी गेल्याने आम्हाला दुःख आहे. असंच आम्ही त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही समाजात काम करत राहू आणि त्यांचं फाउंडेशन आम्ही पुढे नेऊ आणि गोरगरिबांसाठी आम्ही दादांच्या माध्यमातून असंच आम्ही या ठिकाणी काम करत राहू एवढी गवाही देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. किरण भालेराव यांचे अत्यंत जवळचे मित्र पुणे शहर अध्यक्ष आरपीआयचे फिरोज भाई हे किरण भालेराव यांच्या सामाजिक केलेल्या कामाला उजाळा देते. आज आपण त्यांच्याशी संवाद साधू. आज आमचे मार्गदर्शक किरणदादा भालेराव यांचा वाढदिवस आणि सर्व मित्र परिवार व त्यांचं कुटुंब संघ आम्ही अनाथ आश्रम मध्ये करत आहोत. आणि ते नेहमीच 14 एप्रिल या रोजी ते नेहमी आपल्या गोरगरीब जनतेला आणि सगळं मिळून ते करत असते. असंही आम्ही यावेळेस किरणदादा भालेराव प्रतिष्ठानतर्फे आम्ही नेहमी हे पुढं पण करत राहू असं